या भागामध्ये आपण प्रीमियम मेथडनुसार गुडविलची ट्रीटमेंट काय असते ते या भागामध्ये आपण शिकणार आहोत। प्रीमियम मेथड यूज करून गुडविलची जी ट्रीटमेंट असते त्याच्यामध्ये काय जर्नल एंट्रीज केले जातात, कोणत्या प्रकारचे केसेस त्याच्यामध्ये असतात, हे या भागामध्ये आपण शिकणार आहोत। इयत्ता 12वीच्या महाराष्ट्र बोर्डाच्या बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या टेक्स्टबुकमधील तिसरा टॉपिक जो आहे ॲडमिशन टॉपिकचा हा 6वा लेक्चर आहे। मित्रांनो, मागील काही भागांमध्ये आपण प्रॉफिट शेअरिंग रेशोबद्दल शिकलो, गुडविल कॅल्क्युलेट करण्याच्या पद्धती कोणत्या आहेत ते शिकलो आणि या भागापासून आपण जर्नल एंट्रीज हा जो मेन चॅप्टर आहे, हा जो मेन तुमच्या टॉपिकचा गाभा आहे तो आपण आजपासून स्टार्ट केला आहे। या भागामध्ये आपण ट्रीटमेंट ऑफ गुडविल च्या ज्या दोन पद्धती आहेत, पहिली आहे प्रीमियम मेथड आणि दुसरी आहे व्हॅल्युएशन मेथड, त्यापैकी प्रीमियम मेथड वापरून कुठल्या जर्नल एंट्रीज त्याच्यामध्ये असतात, प्रीमियम मेथडमध्ये कुठल्या केसेस असतात ते या भागामध्ये आपण शिकणार आहोत। मित्रांनो, मी आहे प्राध्यापक अंकुश तरवडे सर आणि तुम्ही पाहत आहात समर्थ कॉमर्स क्लासेसचं हे यूट्यूब चॅनल। मित्रांनो, मागील भाग जर तुम्ही पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मागील सर्व भागांची लिंक दिलेली आहे। तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर मित्रांनो, स्टार्ट करूया। मित्रांनो, ट्रीटमेंट ऑफ गुडविल म्हणजे काय? अनलाइक अदर असेट, गुडविल इज ट्रीटेड सेपरेटली ॲट द टाइम ऑफ रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ द फर्म। मित्रांनो, इतर असेट प्रमाणे गुडविलला ट्रीट न करता गुडविलला सेपरेट ट्रीट केलं जातं ज्यावेळेस रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म असतं। देर आर 2 मेथड्स ऑफ रेकॉर्डिंग गुडविल इन द बुक्स ऑफ अकाउंट्स वाईल ॲडमिटिंग अ न्यू पार्टनर। ज्यावेळेस नवीन पार्टनरला बिझनेसमध्ये घेतात त्यावेळेस गुडविल रेकॉर्ड करण्याच्या 2 पद्धती आहेत। मित्रांनो, त्यामधील पहिली पद्धत आहे प्रीमियम मेथड आणि दुसरी पद्धत आहे व्हॅल्युएशन मेथड। मित्रांनो, या दोन्हीही मेथडमध्ये आपल्याला क्वेश्चनमध्ये 3 केसेस विचारले जातात। 3 केसेस याचा अर्थ कुठल्या कंडिशनमध्ये कुठल्या एंट्रीज आपण करणार आहोत ते या भागामध्ये आपण जर्नल एंट्रीज पाहणार आहोत। मित्रांनो, प्रीमियम मेथडमध्ये पहिली केस असते व्हेन न्यू पार्टनर ब्रिंग्स हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश अँड रिटेन इन द बिझनेस। मित्रांनो, पहिली जी केस असते ती म्हणजे नवीन पार्टनर जो असतो तो काय करतो, गुडविल कॅशमध्ये आपल्या बिझनेसमध्ये आणतो किंवा काइंडमध्ये आपल्या बिझनेसमध्ये आणतो आणि त्यावेळेस ते जे गुडविल असतं ते बिझनेसमध्येच ठेवलं जातं, विड्रॉ केलं जात नाही। ते रिटेन इन द बिझनेस असतं, ते बिझनेसमध्येच ठेवलं जातं, विड्रॉ केलं जात नाही आणि यालाच म्हणतात रिटेन। याच्यामध्ये दुसरी केस असते व्हेन न्यू पार्टनर ब्रिंग्स हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश अँड विड्रॉ बाय ओल्ड पार्टनर्स। आणि या केसमध्ये जो नवीन पार्टनर असतो तो गुडविलमध्ये जे गुडविल आहे ते कॅश स्वरूपामध्ये आणतो आणि ओल्ड पार्टनर्स जे असतात म्हणजे एक्झिस्टिंग पार्टनर्स, ओल्ड पार्टनर्स जे असतात ते काय करतात, न्यू पार्टनरने आणलेलं गुडविल काय करतात, स्वतःच्या कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करून ते विड्रॉ करतात। ही जी आहे ही दुसरी केस आहे व्हेन न्यू पार्टनर्स ब्रिंग्स हिज शेअर ऑफ goodwill in cash and it is withdrawn by old partner. Third, when new partner brings his share of goodwill in cash and it is paid to old partners privately. मित्रांनो, या केसची एंट्री आपण बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये करत नाही, कारण ही केसच अशी आहे की ज्याच्यामध्ये जो नवीन पार्टनर असतो तो काय करतो, गुडविल इन कॅश आणतो पण तो काय करतो, पार्टनर्सला तो प्रायव्हेटली पेड करतो, त्यामुळं याची एंट्री बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये होत नाही। नेक्स्ट जी मेथड आहे ती आहे व्हॅल्युएशन मेथड। त्यामध्ये पहिली केस असते व्हेन न्यू पार्टनर डज नॉट ब्रिंग हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश अँड इट इज रेज इन द बुक्स ऑफ द फर्म। याच्यामध्ये ही पहिली केस आहे की ज्यामध्ये जो नवीन पार्टनर असतो तो गुडविल कॅशमध्ये आणत नाही, तर बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये गुडविल रेज केलं जातं, बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये गुडविल रेज केलं जातं।
नेक्स्ट, व्हेन गुडविल इज रेज अँड रिटर्न ऑफ, ज्यावेळेस व्हॅल्युएशन मेथडमध्येच ज्यावेळेस जो नवीन पार्टनर असतो तो गुडविल आणत नाही, बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये रेज केलं जातं आणि रेज केल्यानंतर रिटर्न ऑफ करता येतं, रेज केल्यानंतर रिटर्न ऑफ करता येतं. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, रिटर्न ऑफ करताना तीनही पार्टनर्सला म्हणजेच एक्झिस्टिंग सहित इनकमिंग पार्टनर्स अकाउंटला सुद्धा डेबिट द्यावं लागतं. ही गोष्ट या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. थर्ड जी केस आहे, व्हेन गुडविल ऑलरेडी अपियर्स इन द बुक्स ऑफ अकाउंट्स, व्हेन गुडविल ऑलरेडी अपियर्स इन द बुक्स ऑफ द फर्म, ज्यावेळेस गुडविल ऑलरेडी अपियर असतं इन द बुक्स ऑफ अकाउंट्स त्यावेळेस काय एंट्री केली जाते हे आपण पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, प्रीमियम मेथडला स्टार्ट करूया. प्रीमियम मेथड. अंडर दिस मेथड न्यू पार्टनर ब्रिंग्स हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश. या मेथडमध्ये जो नवीन पार्टनर असतो त्याचं शेअर ऑफ गुडविल काय करतो, तो कॅशमध्ये आणतो. इट मे बी रिटर्न इन द बिझनेस ऑर मे बी विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. म्हणजे आपल्याकडं बिझनेसमध्ये ए आणि बी पार्टनर्स आहे, त्यांनी डिसाईड केलं की सी हा आपल्याला नवीन पार्टनर्स घ्यायचा. ज्यावेळेस हा सी बिझनेसमध्ये जे गुडविल असतं, ही शेअर ऑफ गुडविल जे आहे ते कॅशमध्ये आणतो किंवा काइंडमध्ये आणतो, त्यावेळेस ही मेथड असते. इट मे बी रिटर्न इन द बिझनेस ऑर मे बी विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. आणि ज्यावेळेस हे गुडविल कॅशमध्ये आणलं जातं त्याच वेळेस रिटर्न केलं जातं बिझनेसमध्ये आणि हे विड्रॉ केलं जाऊ शकतं ओल्ड पार्टनर्सकडून. हे काय केलं जाऊ शकतं, विड्रॉ केलं जाऊ शकतं ओल्ड पार्टनर्समधून. व्हॅल्युएशन मेथडमध्ये असं केलं जाऊ शकत नाही, विड्रॉ केलं जाऊ शकत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. मित्रांनो, आपल्याला जे क्वेश्चन सोडवायला येतात त्याच्यामध्ये एकतर आपल्याला जर्नल एंट्री विचारली जाते किंवा आपल्याला अकाउंट्स बनवायला सांगितले जातात. अकाउंट्स कोणते कोणते बनवतो, तर रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, ज्यावेळेस करंट अकाउंट दिलेलं असेल तर पार्टनर्स करंट अकाउंट, कॅश अकाउंट, गुडविल अकाउंट आणि बॅलन्स शीट. नवीन फर्मचं आपण बॅलन्स शीट बनवत असतो. तर मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला जर्नल एंट्री शिकणं खूप महत्त्वाचं आहे. प्रॉफिट शेअरिंग रेशोबद्दल 2 भाग बनवले. त्याच्या आधी आपण गुडविलच्या 2 मेथड पाहिल्या, गुडविल कॅल्क्युलेशनच्या 2 मेथड पाहिल्या, ॲव्हरेज प्रॉफिट मेथड आणि सुपर प्रॉफिट मेथड. तर आता आपण प्रीमियम मेथडनुसार जर्नल एंट्री काय असते ते या भागापासून स्टार्ट करणार आहोत. मित्रांनो, तर ही जी पहिली केस पाहिली होती आपण, व्हेन न्यू पार्टनर ब्रिंग्स हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश अँड इट इज रिटर्न इन द बिझनेस. याच्यामध्ये पहिली एंट्री होते कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. खूप महत्त्वाची एंट्री आहे, कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. त्याचं नॅरेशन आपल्याला लिहावं लागतं, बिईंग गुडविल ब्रॉट इन बाय न्यू पार्टनर. आणि त्याच्यामध्ये आपण दुसरी एंट्री करतो. मित्रांनो, ही जी पहिली एंट्री आहे याला आपण कॅश कम्स इनची एंट्री म्हणूया, आहे की नाही. गुडविल आलं म्हणून कॅश अकाउंटला आपण डेबिट दिलं आहे, ही कॅश कम्स इनची एंट्री म्हणूया. आणि दुसरी जी आहे ही ट्रान्सफरची एंट्री असते, ही आहे गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ऑब्लिक करंट अकाउंट. जर करंट अकाउंट असेल तर करंट अकाउंटला ट्रान्सफर करायचं. मित्रांनो, या ठिकाणी डार्कमध्ये आपल्याला दिसतं आहे की सॅक्रिफाईस रेशो. मित्रांनो, ज्यावेळेस आपण रेशो प्रॉफिट शेअरिंग रेशोबद्दल शिकलो त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की सॅक्रिफाईस रेशो कधी कॅल्क्युलेट करतात. सॅक्रिफाईस रेशो फक्त प्रीमियम मेथड वापरत असेल तर कॅल्क्युलेट करतात. म्हणजेच पार्टनर्सने गुडविल इन कॅश फॉर्म आणला असेल तरच सॅक्रिफाईस रेशो कॅल्क्युलेट करतात. हे मी तुम्हाला मागेच सांगितलं होतं. मित्रांनो, तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल किंवा वरती आय बटनमध्ये सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओची लिंक दिसत आहे, थोड्या वेळाने तुम्ही पाहू शकता. सेकंड जी केस असते ती केस असते व्हेन न्यू पार्टनर्स ब्रिंग्स हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश. मित्रांनो, अशी ही जर केस असेल की नवीन पार्टनर्सने गुडविल जे आणलं आहे ते ओल्ड पार्टनर्सने विड्रॉ करून घेतलं, अशी जर केस असेल तर 3 एंट्र्या होतात. आणि एक गोष्ट महत्त्वाची सांगू का, तर ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे
ए आणि बी ह्या ज्या दोन एंट्री आहेत ना, या दोन एंट्री आपण आधीच्या केसमध्ये पाहिलेल्या आहेत. पहिली एंट्री आहे कॅश कम्स इनची आणि दुसरी एंट्री आहे गुडविल ट्रान्सफरची. मी मागेच तुम्हाला सांगितलं होतं. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की याच दोन एंट्र्या आपण काय करतोय, परत या केसमध्ये करतोय है ना. याच दोन एंट्र्या परत या दुसऱ्या केसमध्ये आपण करतोय. एंट्र्या काय आहेत, सेम आहेत. तुम्ही नीट लक्ष द्या. ही पहिली एंट्री आहे गुडविल आल्याची आणि दुसरी बी नंबरची एंट्री आहे गुडविल ट्रान्सफरची. फक्त चेंज एवढा आहे की या केसमध्ये ही सी नंबरची जी एंट्री आहे, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश टू ऑब्लिक बँक अकाउंट. ॲक्च्युअल विड्रॉ, जेवढं विड्रॉ केलं तेवढी अमाऊंट या ठिकाणी या एंट्रीला आपण लिहिणार आहोत. याचं नॅरेशन आहे बिईंग गुडविल विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. ही एंट्री परत एकदा सांगतो मी तुम्हाला. ज्यावेळेस नवीन पार्टनर्स गुडविल आणतो त्यावेळेस त्यांनी आणलेलं जे गुडविल असतं ते पहिल्यांदी ए नंबरच्या एंट्रीमध्ये आणल्याची एंट्री करायची असती, दुसऱ्या नंबरच्या एंट्रीमध्ये गुडविल ट्रान्सफरची एंट्री करायची असते ओल्ड पार्टनर्सला, आणि तिसरी जी एंट्री असते ती विड्रॉची एंट्री असते. या ठिकाणी जेवढी अमाऊंट विड्रॉ केली तेवढी आपल्याला लिहायची असते. तर या ठिकाणी बघा, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ऑब्लिक करंट अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. तर ही आहे केस ज्यावेळेस न्यू पार्टनर गुडविल कॅशमध्ये आणतो आणि ते गुडविल काय केलं जातं, विड्रॉ केलं जातं ओल्ड पार्टनर्सकडून. ओके, आता थर्ड केस बघूया. थर्ड केस आहे वेन न्यू पार्टनर ब्रिंग्स हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश अँड इट इज पेड टू ओल्ड पार्टनर्स प्रायव्हेटली. मित्रांनो या ठिकाणी बघा, या ठिकाणी दिसतंय इन दिस केस नो एंट्री इज रिक्वायर्ड टू बी पास द बुक्स ऑफ द फर्म. या केसमध्ये कुठलीही एंट्री बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये पास केली जात नाही, त्यामुळं या एंट्रीची एंट्री करायचीच नसते. ओके मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ, नक्की समजला ना. या सर्व जर्नल एंट्रीज लिहून काढा आणि त्याचा फोटो मला पाठवा. पुढील व्हिडिओमध्ये आपण व्हॅल्युएशन मेथड शिकणार आहोत. व्हॅल्युएशन मेथडमध्ये कुठल्या प्रकारच्या केसेस असतात आणि कुठल्या प्रकारचे जर्नल एंट्रीज आपण करतो ते पुढील व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. पुढील व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय. Thanks for watching. Drop a like, leave a comment, and don't forget to subscribe.